सूर्यदेवाला बंदिवान केले. प्रभू श्रीराम दर्शन. वज्रेश्वरी देवीच्या सहवासात आनंदाने 1 महिना घालविल्यानंतर मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेसाठी उत्तर भारतात गेला. सर्वप्रथम तो द्वारकेला गेला. तेथे गोमती नदीत त्याने स्नान केले. त्यानंतर शरयू नदीच्या काठी वसलेल्या प्रभू रामांच्या अयोध्येला तो गेला. अयोध्या नगरीत रामवंशातीलच एक राजा राज्य करत होता. त्याचे नाव पाशुपत होते. पाशुपत राजा स्वतः रामभक्त होता. एकदा तो पूजेसाठी रामाच्या देवळात गेला. त्याच्यासोबत नेहमीप्रमाणे त्याचे सैन्यही होते. मंदिरात अगोदर भक्तांचीही गर्दी होती, परंतु राजाच दर्शनाला गेल्यामुळे तेथील रामभक्तांना दूर लोटण्यात आले. त्याचवेळी दर्शनासाठी मच्छिंद्रही तेथे आलेला होता. माणसांच्या गर्दीत वाट काढत काढत तो पुढे आला. तो मंदिरात शिरू पाहत होता, पण तेथील पहारेकऱ्याने त्याला जागेवरच अडवले. त्याला तो पहारेकरी नको नको ते बोलू लागला. त्याने मच्छिंद्राचा मूर्ख, कानफाट्या, गोसवड्या या शब्दांनी उपहास केला. तो त्याला या नावांनी धिक्कार करून म्हणाला, "ए मागे हो, कुठे चालला आहेस तू? ए आंधळ्या, महाराज आता दर्शन घेत आहेत, हे तुला दिसत नाही का? चल मागे हो लवकर, नाहीतर फुकट फटके खाशील." त्या पहारेकऱ्याचा मच्छिंद्राला खरं तर खूप राग आलेला होता, पण आपला राग त्याने आवरला. हा तर नोकर माणूस, तो हुकुमाचा ताबेदार, त्यावर रागावून काय साध्य होणार आहे? राजामुळे आपल्याला येथे थांबावे लागले आहे. त्याला शिक्षा करणे कितपत योग्य आहे? कारण तो तर लाखोंचा पालनकर्ता आहे. त्याचे नुकसान म्हणजे पर्यायाने प्रजेचे नुकसान होय. त्यामुळे राजालाही अतिशय कडक शासन करणे उपयोगाचे नाही. असे नाना विचार मच्छिंद्राच्या डोक्यात क्षणभरात येऊ लागले. आपला झालेला अपमान सहन करायचा का? तर नाही. आपल्याजवळ असणाऱ्या सामर्थ्याची थोडीशी चुणूक दाखवली तर पुढे हे लोक कोणायोग्याचा अपमान करण्याचे धाडस करणार नाहीत. असा विचार करून मच्छिंद्राने कृती करावयाचे ठरविले. पहारेकराने मागे ढकलल्यामुळे तो गर्दीत मिसळला होता. त्यामुळे त्याच्याकडे आता कोणाचे लक्ष नव्हते, पण त्याला मात्र मंदिरात काय चालले आहे ते स्पष्टपणे दिसत होते. मंदिरात राजाने रामासमोर साष्टांग दंडवत घातला. तो पाहताच त्वरेने मच्छिंद्राने गुप्तपणे भस्मावर स्पर्शास्त्र मंत्र योजून ते भस्म राजाच्या दिशेने फेकले. मच्छिंद्र सिद्धयोगी होता. तो इच्छेला येईल ते केव्हाही करू शकत होता. त्याच्या स्पर्शास्त्राचा राजावर खूप प्रभाव पडला. स्पर्शास्त्रामुळे दंडवत अवस्थेतील राजाला कोणतीही हालचाल करता येईना. तो जमिनीवरून उठू शकत नव्हता. इतरांचे प्रयत्नही निष्फळ ठरले. त्यामुळे सर्व लोक आश्चर्यचकितच नव्हे तर भयभीतही झाले. एखाद्या योग्याचा निश्चितच येथे अपमान झाला असणार, त्यामुळे त्यानेच हे कृत्य केले असणार. योग्याशिवाय हे कोणीही करू शकणार नाही, असे जो तो म्हणू लागला. ही लोकांची कुजबूज मंत्र्यांपर्यंत गेली. त्यांनी त्या अनुषंगाने शोध घेण्याचा प्रयत्न त्वरेने सुरू केला. पहारेकऱ्यांकडून झालेला प्रकार त्यांना समजताच ते सर्व मंत्री मच्छिंद्रनाथांच्या जवळ आले. त्यांचे चरण पकडून त्यांनी राजाला सोडविण्याची काकुळतीने विनंती केली. त्यांची मच्छिंद्राला दया आली. मच्छिंद्राने लगेच विभक्त मंत्र प्रयोग करून राजाला मुक्त केले. राजा उठल्यानंतर झालेला प्रकार समजून घेऊन तोही मच्छिंद्राला शरण गेला. राजाने त्यांची कीर्ती अगोदरच ऐकल्यामुळे त्यांना भेटून त्याला मनापासून खूप आनंद झाला. आग्रहाने अतिशय सन्मानपूर्वक रीतीने राजाने मच्छिंद्रनाथाला राजवाड्यात नेले. राजाने त्यांची मनोभावे कोणतीही अभिलाषा न ठेवता उत्कृष्ट सेवा केली. या सेवेमुळे स्वतः मच्छिंद्रनाथ भारावून गेले. तेच राजाला म्हणाले, "राजा, तुझ्या निरपेक्ष सेवाभावामुळे तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे.
तुझी एखादी अपूर्ण राहिलेली इच्छा सांग, ती मी पूर्ण करेन. राजाला अत्यानंद झाला. तो मच्छिंद्रनाथांना वंदन करून म्हणाला, मी राम भक्त आहे, त्यांच्याच वंशातला आहे. त्यांचे जर दर्शन झाले तर मी धन्य होईन. मच्छिंद्रनाथांनी ठीक आहे म्हणून सभागृहाच्या बाहेर जे मोकळे पटांगण होते तेथे राजाला नेले. आपल्याकडे असणारे वाताकर्षण हे अमोघ अस्त्र त्याने बाहेर काढले. भस्माची चिमूट धरून त्यावर मंत्र म्हणून ती सूर्याच्या दिशेने फेकली. अस्त्राच्या प्रभावामुळे रथाचा आधार असणारे वायुचक्र त्याच्याकडे आकर्षिले जाऊन सूर्याचा रथच खाली आला. सूर्याचे तेज अतिशय दाहक होते, त्यामुळे सर्वत्र अग्नी पेटला. सृष्टी जळू लागल्याचे पाहून मच्छिंद्राने ताबडतोब जलदास्त्राचा प्रयोग करून त्या भयानक अग्नीला सर्वप्रथम शांत केले. सूर्य मात्र वाताकर्षण अस्त्राच्या प्रभावामुळे रथाच्या घोड्यांसह निपचित पडला होता. सूर्यासारखीच स्थिती त्याच्या सारथीची अरुणची झाली होती. सूर्य कार्यरत नसल्यामुळे स्वर्गातील सर्व देवांचे तेज कमी झाले. सूर्याची सोडवणूक करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू व शंकर हे देवांचे मुख्य द्विव पृथ्वीवर मच्छिंद्रनाथांच्या समोर आले. खरं तर मच्छिंद्र हा तिघांचाही अत्यंत लाडका शिष्य होता, पण त्याने विनाकारण सूर्याची अशी स्थिती का केली याचे कारण त्या तिघांनाही माहीत नव्हते. सूर्याच्या या वाईट अवस्थेमुळे तिघेही दुःखी अवस्थेत होते. तेव्हा विष्णूने मच्छिंद्राला सूर्यावर अन्याय करण्याचे कारण विचारले. तेव्हा वंदन करून मच्छिंद्र म्हणाला, सूर्याने एकदाही त्याच्या वंशातल्या या पशुपत राजाला मदत केलेली नाही. रामदर्शन करण्याची पशुपताची इच्छा सूर्याने पूर्ण केली पाहिजे. तसेच पशुपताला सतत उपयोगी पडले पाहिजे आणि मी रचलेल्या शाबरी विद्या या मंत्रकाव्यात नाममंत्राच्या ठायी राहून सिद्धी दिली पाहिजे. तेव्हा विष्णू त्याला म्हणाला, तू त्याला सोडव, तो यापैकी कोणत्याही गोष्टीला नाही म्हणणार नाही. हवे तर आम्ही तिघे तुला तसे वचन देतो. पण मच्छिंद्रनाथ, अगोदर पाशुपताला सूर्याने रामदर्शन घडवावे, त्यानंतरच मी त्याला सोडवेन. या आपल्या मताशी ठाम होता. त्याचे हे संभाषण प्रभू रामचंद्राने ऐकले आणि ते स्वतः बंधू लक्ष्मणासह तेथे प्रगट झाले. त्यांना पाहून मच्छिंद्र, पाशुपत या दोघांबरोबरच ब्रह्मा, विष्णू आणि शंकरांनाही अत्यानंद झाला. लगेच मच्छिंद्रनाथाने श्रीरामांना साष्टांग दंडवत घातला. त्याला उठवून रामाने आपल्या बाहुपाशात घेतले. मच्छिंद्रनाथाचे पाहून पाशुपतानेही श्रीरामाला दंडवत घातले. रामाने आपल्या वंशजातील विद्यमान राजालाही आलिंगन दिले. त्या प्रसंगी मच्छिंद्रनाथ रामाला म्हणाला, प्रभू, तुमचे नाव त्रिलोकात श्रेष्ठ आहे. मी रचलेल्या शाबरी विद्या या मंत्रकाव्यात नाममंत्राच्या वेळी तुम्ही फळ द्यावे, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. आपल्याला जर ती विनंती मान्य नसेल तर तुम्ही स्वतःचे कोदंड सज्ज करून माझ्याशी युद्धाला लगेच तयार व्हावे. मच्छिंद्राचे हे वीरश्रीचे बोलणे रामाला कौतुकास्पद वाटले. तो युद्ध करण्यासाठी आलेला नव्हता. आपल्या मधुर वाणीत तो मच्छिंद्राला म्हणाला, मच्छिंद्रा, तिन्ही देवांची एकत्रित शक्ती दत्तात्रेयाच्या ठायी आहे. त्यांनी तुला सर्व विद्या दिल्या आहेत. सर्व देवांनी तुझ्या मंत्रांना सहाय्य केले आहे. तू पूर्वाश्रमीचा कविनारायण म्हणजे विष्णूचा अवतार आणि मीही विष्णूचाच अवतार आहे. तुझे माझे ऐक्य अगोदरपासूनच झालेले आहे. मग मी तुझ्या मंत्रांना सहाय्य देणार नाही असे तुला का वाटते? तुझ्या मंत्रात माझे नाव जेथे जेथे येईल तेथे तेथे मी 52 वीरांपेक्षा जास्त सामर्थ्यांसह माझ्या सर्व शक्तींसह सहाय्याला येईन. तू निश्चित राहा. तू माझ्याच वंशजाला माझे दर्शन घडविलेस. खरंच तू धन्य आहेस, परोपकारी आहेस. पण आता तू सृष्टीचा प्राण असलेल्या, जगन्मित्र असलेल्या सूर्याला सोडव पाहू. माझ्यासाठी नाहक तू त्या आत्तापर्यंत अडकविले आहेस. आता त्याला सोडव. रामाचे
मनमोही बोलणे ऐकून मच्छिंद्रा इतकाच सर्व देवांनाही आनंद झाला. त्याने लगेच वाताकर्षण मंत्र मागे घेतले. त्यामुळे सूर्य बंधनमुक्त झाला, सावध झाला. तो सभोवती पाहू लागला तर त्याला सर्व देव दिसले. त्याने त्यांच्याकडे आपल्याला अडविलेल्या योग्याला पाहण्याची इच्छा व्यक्त केली. देवांनी मच्छिंद्राला सूर्याची इच्छा ऐकवताच त्यांनी तत्काळ होकार दिला. त्याला सूर्याच्या दहकतेची जाणीव होती, म्हणूनच त्याने चंद्रास्त्राचा जप केला. खबरदारीचा उपाय म्हणून त्याने पुढे व मागे 2 शीतल चंद्र निर्माण केले. त्याचबरोबर आपल्या सर्वांगावर थंड पाणी सतत पडत राहावे यासाठी पर्जन्यास्त्रही वापरले. एवढी सर्व सिद्धता केल्यानंतरच त्याने सूर्याचे दर्शन घेतले. सूर्याने त्याच्यासमोर विष्णूकडून मच्छिंद्रनाथांचा जन्म, गाव, अवतार कार्य आदीबाबत माहिती घेतली. विष्णूने पूर्वाश्रमीचा कविनारायण ऋषी सध्याच्या कलियुगात मच्छिंद्रनाथ नावाने ईश्वरी कार्य करत असल्याचे त्याला सांगितले. ते ऐकून सूर्याला अत्यानंद झाला. सूर्याने त्याला वरदान दिले आणि शाबरी विद्येला सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. पाशुपत राजा सूर्याच्या वंशातील असल्याने विष्णूने व मच्छिंद्राने त्याला सूर्याच्या समोर आणले. राजाने सूर्याला वंदन करून त्याची स्तुती केली. त्या प्रसंगी सूर्याप्रमाणेच राम, लक्ष्मण, ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर या सर्वांनीच पाशुपत राजाला शुभाशीर्वाद दिले. त्यानंतर सूर्याने वातचक्राला चालना देऊन आपला रथ तयार केला. सारथी अरुणाने 7 घोड्यांना वेग दिला. लगेच सूर्य गगनमार्गाने आपल्या जागेवर विराजमान झाला. नंतर सर्व देव व सर्वात शेवटी प्रभू रामचंद्र लक्ष्मणासह स्वस्थानी परत गेले. या प्रसंगी मच्छिंद्रनाथ राजाला घेऊन परत राम मंदिरात गेला. तेथे स्वतः त्याने यथायोग्य पूजाविधी केली. त्यानंतर परत राजाबरोबर राजवाड्यात जाण्याऐवजी मंदिर प्राकारातच त्याने राजाचाही निरोप घेतला.